हकीम खान, आपण यायचं इकडे. हकीम खान या. हकीम खान, हकीम खान, हकीम मोबाईल शॉप यांच्या मार्फत सुद्धा चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही बंधू मॅन ऑफ द मॅच साठी. आणि दुसरी सेमीफायनल मॅच ला सुरुवात होते आणि समोरच्या कक्षामध्ये पुन्हा एकदा येतात सागरमाळी. आलेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून मुलाचं आर्थिक सहकार्य मला वाटते लाभत असतं. तर हकीम आपण आलात आणि या ठिकाणी नक्कीच वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनच्या बाजूने ज्या ठिकाणी दोन्ही संघ आपल्याला येस येस अंपायरची टोपी सुद्धा या ठिकाणी पोचवली जाईल. चेंडू पुरवला जाणार आहे. दोन पंच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना दिसेल. सेमीफायनलचा हा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. टायगर स्पोर्ट्स विरुद्ध त्यांच्या समोर असेल सदा स्मृती कामांचा संघ. एक पहिल्या दिवसामध्ये जो सुपर 3 मध्ये आला होता ग्रुप ग्रामपंचायत पमन गटातून, त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय केसीएच्या गटातून दुसऱ्या दिवशी मध्ये आपण पाहिला सुपर 3 मध्ये आला होता. आणि आजचा जो संघ आलाय तो डायरेक्ट फायनल मध्ये त्याला बाय मिळालेली आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो एक जबरदस्त या ठिकाणी आयोजन जितुमाळी आणि त्यांचे सहकारी टायगर स्पोर्ट्सच्या वतीनं हे केलं गेलंय. आपण पाहतोय एक जबरदस्त मॅच. दोन पंच आपल्याला लाभलेले आहेत, ते म्हणजेच वैभव धूम आणि वैभव दळवी ही जोडी. 4 षटकांचा मॅच असणार आहे. सदा स्मृती या संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. क्षेत्ररक्षण लावून झालेले आहे. सेमीफायनलचा मॅच आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलोय. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाचे या मैदानावरती आणि लाईव्हच्या माध्यमातून प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले जेवढे प्रेक्षक असतील त्यांचे पुन्हा एकदा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. नक्कीच नाव घेत बसत नाही, कारण भरपूर प्रेक्षक आपल्याला बघायला मिळतात. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरामध्ये सुद्धा बसलेले आहेत. त्यानंतर पडद्याच्या मागे जे काही खेळाडू या ठिकाणी बसलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर आपण जर बघितलं तर स्क्वेअर लेग रिजनच्या अंपायरच्या बाजूनं तिकडे मागे काही प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मिड विकेट क्षेत्रामध्ये सुद्धा प्रेक्षक. चला घाई करा, फलंदाजांना विनंती असेल, फलंदाज कृपया करून थोडस आपण विनंती असेल की घाई करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते. स्वतः आयोजकच या ठिकाणी खेळण्यासाठी आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी नक्कीच आज अंतिम सामना हा खेळवायचा आहे, तो जास्तीत जास्त षटकांचा व्हावा ही त्यांची अपेक्षा आहे. आपण पाहतो खेळाडू कक्षामध्ये काही प्रेक्षक आहेत, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत. आपण जर बघितलं तर नक्कीच बाउंड्री पंच या नात्याने मागील 3 दिवस ज्यांनी ज्यांनी काम केलं, त्याने कोणी एखादा जरी चेंडू आणून दिला असेल त्या प्रत्येक खेळाडूचे, प्रत्येक प्रेक्षकाचे आणि प्रत्येक नागरिकाचे आम्ही आभार मानू. कारण एखादी मोठी स्पर्धा ज्यावेळेस आपण आयोजित करतो त्यावेळेस नकळत एखादा जो आयोजक असेल त्याला सहकार्य नकळत हा प्रत्येक जण करत असतो. तर नक्कीच अर्थातच आपण बघितलं तर आपल्याला बघायला मिळतं की एक जी स्पर्धा टायगर स्पोर्ट्सच्या मार्फत आयोजित केली होती, मला वाटतं SB स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून तर आयोजन जे आहे SB स्पोर्ट्स बीबीपाडा यांचं आयोजन आहे, हे लक्षात असू द्या. अगोदर मी टायगर या ठिकाणी बोलत होतो, मात्र संघ जो आहे तो टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघ आहे.
सामन्याला होते सुरुवात. ग्रुप ग्रामपंचायत पुमन गटातील एक संघ, एक केसीएचा संघ, विशाल सातवी आणि त्याच्या जोडीला आलाय रोशन. क्या बात आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय काय घडतंय तर नक्कीच हो 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 पाहणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पंच सुद्धा थोडेसे दुविधेमध्ये आहेत, कारण त्यांची जागा सोडून त्यानंतर जज करायचं होतं. थर्ड अंपायरच्या बाजूनं या ठिकाणी वळलं जात आहे. तर थोडस आपण बघितलं की पंच या ठिकाणी नक्कीच लक्ष देऊन होते आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की हा थर्ड अंपायरच्या बाजूने वळणारा एक जबरदस्त थरार असलेला हा क्षण होता आणि डिसिजन फलंदाज बाद. बघा विशाल एक जबरदस्त फलंदाज आहे आणि त्या फलंदाजाला पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय की हाताला लागलाय. जसं म्हटलं जातं की एखादा मोठा पहलवान असेल आणि त्या पहलवानाला जर फसवायचं असेल किंवा मग कबड्डीमध्ये असेल एखादा रायडर असेल, त्या रायडरला जर पकडायचं असेल, तो शेवटच्या क्षणी जेव्हा हातामध्ये सापडतो ना रेषेजवळ आल्याच्या नंतर, तो आनंद वेगळा असतो. त्याच पद्धतीने ते विशाल सारखा एक मोठा फलंदाज मात्र हाताला लागलाय आणि मी म्हणेन इथे नक्कीच किमान 10, 20, 30 धावा या आतमध्ये घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय, कारण हा जो फलंदाज आहे जबरदस्त फलंदाजी करतोय. क्या बात आहे. अपील केली जाते. लॉंग ऑफ वरनं अपील होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. संतोष कोमे याच्या विषयी बोलायचं झालं तर त्याचं हे होम ग्राउंड आहे आणि जेव्हा जसं म्हटलं जातं ना, स्वतःच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही जेवण बनवायला जाता ना, तेव्हा कुठली बरणी कुठे आहे हे नक्कीच माहिती असतं. त्याच पद्धतीने क्रिकेटच्या पिचवरती कुठला टप्पा कुठे टाकायला हवा हे नक्कीच होम ग्राउंड वरती माहिती हे नक्कीच पडत असतं. हलक्या हाताने नक्कीच चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, मात्र मी म्हणेन एक धाव नक्कीच मिळते. बड्डी बॉय त्या ठिकाणी प्रेम वसंत जाधव आहे. त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक धाव मात्र मिळाले. ही पहिली धाव या ठिकाणी मिळाली तिसऱ्या चेंडूवरती. त्यासाठी त्यांनी एक गड्याला या ठिकाणी मुकलेले आहेत, ते म्हणजे सदास्मृती हा संघ. त्यानंतर एक डॉट सुद्धा त्यांनी चेंडू खेळलाय आणि आपण पाहतोय की तिसऱ्या चेंडूवरती एक धाव आली. अक्षय आलाय. अक्षय जबरदस्त फलंदाज, हवेमध्ये खेळलाय चेंडूला. शतरक्षक असला तरी फरक पडेल का, तर नाही, कारण चेंडू सरळ खेळलाय. 6 धावांसाठी षटकार. मात्र चेंडू तो खेळला नाही. षटकारानं अकाउंट उघडलंय. धावसंख्या 7 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. जबरदस्त फलंदाजीला सुरुवात. पहिलं आपण चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा डोफा जो होता चेंडू येण्याच्या अगोदरच खाली टेकला गेला होता. चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आली. धावसंख्या 7 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे अक्षय होता, अक्षय कोठावले. थोडासा पुढे येत असताना मला वाटते थोडासा एक संधी होती त्याला चेंडूला झेलच्या रूपानं स्वीकारण्याची, मात्र षटकारी झाले समाप्ती. धावसंख्या झाली ती म्हणजेच 8 धावा. दरम्यान पहिली धाव घेताना प्रयत्न केला होता विशाल याने, त्यानंतर तो नक्कीच रनआउटच्या रूपाने बाद झाला. त्यानंतर डॉट डिलिव्हरी दुसऱ्या चेंडूवरती आली, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली, चौथ्या चेंडूवरती 6 धावा आल्या, पाचव्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आली आणि 6वा चेंडू हा सिंगल देऊन गेलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 8 धावा धावफलकावरती. एक षटक पूर्ण आणि एक बाद, 8 अशी धावसंख्या. आता मात्र तो आलाय ज्याने की आज केक कापला होता, तो गोलंदाजीला आलाय प्रेम जाधव. क्या बात है, क्या बात है. ते अपीलच्या नादामध्ये एक ओ क्या बात आहे.
जबरदस्त जबरदस्त रनिंग मिडून द विकेट मी म्हणेन. सुंदर रनिंग मिडून द विकेट. 2 धावा घेतल्या जातात आणि या लेग बाईच्या रूपाने 2 धावा. बघा जिथे एकही धाव नसू शकलीच ती, मात्र अपील करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने इथे नक्कीच एक 2 धावा ह्या दिलेल्या आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. धावसंख्या पुढे सरकली गेली ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ एक चेंडू टाकून झालाय. शॉर्ट पिच बॉल ऑफ साइडला खेळलाय. चांगला फटका आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू नक्कीच माहिती आहे फलंदाजाला की डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. हा आलाय चौकार. बघा 3 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी ठेवावे लागतात आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. बघा क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकताय ऑफसाइड ड्रॉप स्टंप टाकताय तर तुम्हाला कव्हरला क्षेत्ररक्षक घेणं गरजेचं आहे. हे संतोष कोम याने दाखवलंय आणि बघा अनुभवाचा वापर या ठिकाणी केला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल झालाय. धावसंख्या आहे ती 14. आता ऑन साइडला योगेश आणि योगेश माळी याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज अक्षय कोला बाद. हॅलो नव्यानं फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये रोशन रोशन उंबरसाडा. उत्कृष्ट फलंदाजच्या कॅटेगरीमध्ये बसणारा हा खेळाडू बलकडी गावचा सुपुत्र आहे. सदा स्मृती कामन संघाच्या माध्यमातून खेळत असतो. नक्कीच त्याच्याकडे फटके चांगले आहेत मात्र त्याच्या समोर गोलंदाजी करतोय प्रेम जाधव. राईट आर्मर राऊंड द विकेट. अडके हाताना खेळायचं होतं चेंडूला. फक्त चेंडूला दिशा द्यायची होती आणि नजर हटी तो दुर्घटना घटी असं आपण पाहत असतो वाचत असतो रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या त्या सूचना फलकावरती. त्याच पद्धतीने इथं मी म्हणेन की इथे नजर अगोदरच हटली होती. दुर्घटना घडली डॉट बॉलची. धावसंख्या 14 कायम या धावसंख्येवरती आतापर्यंत या दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू मला वाटतंय या ठिकाणी नक्कीच चाकून झालेले आहेत. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये चेंडू चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. जबरदस्त फटका होता. अगोदर सुद्धा याच पद्धतीने चेंडू टाकला होता मात्र फलंदाज खेळताना थोडासा वाकला होता. याचाच अर्थ नजर हटली होती आणि दुर्घटना घडली होती. आता मात्र धावा आल्या 6. धावसंख्या झाली 20. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा आता मिड विकेटचे क्षेत्र निवडलंय. 6 धाव्यानिशी धावफलक पुढे सरकतोय. 26 या धावसंख्येवरती
इथे फारच मी म्हणेन पुअर क्रिकेट खेळलाय. अक्षय टू रोशन. लॉर फुल टॉस या ठिकाणी अजित आहे, अजित माळी. आउटफील्डचा अजून एक चांगला क्षेत्ररक्षक नवीन रक्त. आणि या ठिकाणी काय झालंय, फलंदाज बाद. रोशन कांबडी बाद झालेले आहेत. अरे मान तो एका मॅटर केलाय पुण्यात साहेब नाव करा तुम्ही. थँक्यू डीजे. आदरणीय सन्मान्य श्री प्रभाकरची दिवा ग्रामस्थ भेंडीपाडा यांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हावं. टायगर स्पोर्टच्या वतीनं, एसबी स्पोर्टच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, संतोष कोम त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी काय जबरदस्त झेल हातामध्ये राहिलाय. मी म्हणेन राहिलाय का म्हटलं तर नक्कीच अंदाज चुकला होता. आणि इथे मात्र एक जबरदस्त काम केलंय अक्षय याने, इथे बाद केलाय रोशन उंबरसाडा याला. डाहुऱ्या ताजा फलंदाज भावेश घोरकना. भावेश डाहुऱ्या ताजा फलंदाज आहे. भावेशला आपण जर बघितलं तर डाहुऱ्या ताजा फलंदाज, चांगले फटके त्याच्याकडे आहेत. अक्षय त्याला कशी गोलंदाजी करेल पाहणं गरजेचं आहे. कारण अक्षय याने आतापर्यंत एक रनआउट आणि एक विकेट असे बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी मिळवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा पुढच्या चेंडूला तो सुरुवात करतोय. क्या बात आहे. डाहुऱ्या हाताच्या फलंदाजाला जेव्हा उजव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतो ना विजय, तेव्हा नक्कीच समीकरण जुळतं. जेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजाला डाहुऱ्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतोय तेव्हा सुद्धा जी संधी निर्माण होते गोलंदाजाला, ती संधी या ठिकाणी झाली. ते म्हणजेच अक्षय कोठावले याला. अक्षय राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. नाही, इथे काय झाले, चूक आणि चुकीला माफी नाहीये. 4 धावा. धाव संख्या वाढत असताना मी म्हणेन इथे विकेट सुद्धा सोडला आणि 4 धावा दिल्या. या धावा जड होणार आहेत सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला. कारण मी म्हणेन इथे या धावसंख्या तुम्ही सोडताय किंवा मग एक्स्ट्रा देताय, मी म्हणेन या एक्स्ट्रा धावा तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये जड पडतात. क्या बात आहे. चांगला फटका आहे लॉंग आउट आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा सहजतेने पूर्ण. आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचतो म्हणजे 34 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त कामगिरी केली अक्षयाने. मात्र अक्षयाच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि तरी सुद्धा 8 धावांचं हे षटक हाताळलं गेलं. बघा, पहिलं षटक 8 धावा, दुसरं षटक 16 धावा, तिसरं षटक 8 धावा. अशा पद्धतीनं धावसंख्या आपण जर पाहिली तर एकूण यस आपण पाहतोय. आणि लेग बाईटच्या ज्या धावा एक्स्ट्रा आहेत त्या 2, अशा पद्धतीने एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 अशा धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. क्या बात आहे. क्रिकेट जेवढं सोपं आहे तेवढं सोपं नाहीये. आणि क्रिकेटला
बनवणाऱ्याने जेवढं सोपं वाटते तेवढं सोपं बनवलेलं नाहीये. नियम अटी नियम आणि त्याच्यात जी लिहिण्याची पद्धत किंवा मग निर्णय देण्याची पद्धत जी आपण जर बघितली क्रिकेटमध्ये, तर आपण जेव्हा स्कोर साध्या याच्यावरती लिहितो तेव्हा सरळ फक्त काट मारतो. मात्र प्रोफेशनल पद्धतीने लिहिलं जातं तेव्हा एक वेगळं चिन्ह वापरलं जातं. दरम्यान एक चेंडू या ठिकाणी योगेश आलाय गोलंदाजीला आणि त्याने हाताळलाय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने आपण पाहतोय तो म्हणजेच नितेश हंडवा आणि दुसऱ्या बाजूने भावेश गुरकणे. लेफ्ट मोर द विकेट, शरीरापासून भरपूर लांब, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळलाय. नो बॉल. धावफलक 9 न पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 35 वरती. आपण पाहत होतो, आपण चर्चा करत होतो ते म्हणजेच स्कोरिंगच्या विविध चिन्हांची. जेव्हा आपण प्रोफेशनल पद्धतीने क्रिकेटला गणायला सुरुवात करतो त्यावेळेस प्रोफेशनल चिन्ह हे दिसले जातात. फ्री हिट होता आणि फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेतलाय तर आपण पाहतोय. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न रोहित सातवीच्या समोर आलाय. संतोष कोम झपकन आलाय, चेंडूवर उचललाय गरुडाप्रमाणे. या ठिकाणी एका हातामध्ये झेलून चेंडूला नक्कीच अलॉंग द कार्पेट उचललं होतं आणि 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 37 या धाव संख्येवरती. बघा, नव्यानं जे प्रेक्षक जॉईन झाले असतील या ऑफलाईनच्या माध्यमातून या मैदानावरती 37 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आपण पाहू शकता की ते शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट पिच बॉल खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. चांगला चेंडू खेळला असं म्हणावं लागेल. चेंडू झाला सीमारेषेच्या बाजूनं, मात्र शतरक्षक तैनात आहे. पाहणं गरजेचं आहे या ठिकाणी काय घडतंय. तर या 4 धावा असतील. अक्षयाने सांगितले की हा चौकार आहे. शतरक्षण करणारा जो शतरक्षक आहे त्याने म्हटलं होतं की हा चौकार आहे, कारण की चेंडू घेऊन तो कदाचित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पाय सीमारेषेला लागला असावा किंवा मग चेंडू घेऊन तो बाहेर गेला असावा. असंच काहीतरी घडलंय. अर्थातच एक जबरदस्त निर्णय त्या ठिकाणी आलाय. अजून एक नो चेंडू टाकलाय. धाव संख्या 42. स्वतःच्या घर चढताना जेव्हा पायरीला ठेच लागते तेव्हा असं वाटतं की मी किती नवीन आहे माझ्या घरात. तेच या ठिकाणी घडतंय. 2 नो तुम्ही टाकलेत स्वतःच्या मैदानावरती, स्वतःच्या खेळपट्टीवरती जिथे तुम्ही सराव करता त्या ठिकाणी झाले चूक. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडेल तर एक धाव आली. फ्री हिट वरती एक धावफलक पुढे सरकतोय 43 वरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक डॉट, त्यानंतर 9, त्यानंतर 2, त्यानंतर 9, मला वाटतं त्यानंतर एक बाउंड्री आणि त्यानंतर एक नो वरती डॉट बॉल आला होता आणि त्यानंतर एक सिंगल आले. असे एकूण चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. भावेश आहे. भावेश वैयक्तिक आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली बॅटिंग त्याने केली आतापर्यंत. 6 धावा त्याने बनवल्यात. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली कृष्णा भोईर झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. भावेश धावसंख्या आहे ती म्हणजेच 43 धावा. 43 धावांवरती हा शेवटचा चेंडू आहे. ज्या ठिकाणी त्याचा स्ट्रॉंग झोन आहे त्या ठिकाणी त्याने चेंडू खेळला. शतरक्षण चांगलं झालंय. मला वाटतं पुन्हा एकदा अक्षय त्या ठिकाणी आहे. चांगलं शतरक्षण आणि किती धावा पूर्ण झाल्यात तर 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावसंख्या झाली ती म्हणजेच 45. 46 धावांचं लक्ष्य हे टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा या संघासमोर ठेवलं गेलंय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि आवाजात करू बदल. ज्यावेळेस नवीन दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस हेमंत पाटील सरांना करूया आमंत्रित मायक्रोफोन वरती. O2 DJ.
सर्वांचं हार्दिक स्वागत असेल एसबी स्पोर्ट बीबी पाडा आयोजित ही मर्यादित षटकांचे सामने एसबी ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. हा दुसरा सेमीफायनल मॅच आपण बघतोय. अगोदरचा सेमीफायनल मॅच न्यू स्टार वर्सेस टीआर डागले असा झाला होता, ज्यामध्ये टीआर टीमने बाजी मारली आणि फायनल मध्ये तिकीट आपलं फिक्स केलेलं आहे. आणि ही मॅच अगदी महत्वाची मॅच. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती जाईल फायनल मध्ये आणि टीआर नागले टीमच्या जोडीला 2 हात करतील आणि जी टीम पराजित होईल त्याला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लागूच आहे. 3 दिवसामधून 3 टीम ज्या क्वालिफाय झाल्या सुपर 3 मध्ये आणि फायनल मध्ये जागा निश्चित झाली ती टीआर स्पोर्ट नागले टीमची. मात्र बघूया या ठिकाणी फायनल मध्ये कोणती टीम दुसरी पोहोचेल टीआर टीमच्या जोडीला खेळण्यासाठी. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. जे प्रेक्षक प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्यांचे ऑपरेटर आपण बघतोय स्वराज पाटील अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतात कालच्या दिवसापासून. पहिल्या दिवशी आपण बघितलं लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, मात्र कालच्या दिवसापासून 2 अँगलनी ही स्पर्धा दाखवली जाते. या स्पर्धेमध्ये डेअर्सची सुद्धा सुविधा आहे. खूप कमी केसेसच्या स्पर्धा असतात ज्या स्पर्धेमध्ये डीआरएसची सुविधा असते, मात्र ही स्पर्धा अशी आहे ज्यामध्ये एक डीआरएस प्रत्येक टीमला एक इनिंग मध्ये मिळतोय. यजमान टीम ज्याने पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं तीच टीम या मॅच मध्ये सुरुवातीला फिल्डिंग केली आहे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तरी झालेली आहे 45 आणि 46 रनचं टार्गेट ठेवलेलं आहे मॅच जिंकण्यासाठी. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर हरचंद्र भोईर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बघूया षटकार ठोकतात का फलंदाज. दोन्ही ओपनिंग बॅटर यावेळेस संतोष कोम स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर दिसतो आपल्याला बॅटिंग साठी योगेश पाली. पहिला बॉल विशाल, पहिलाच बॉल चांगला फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. कुठलाही फिल्डर नाहीये, मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय, चांगली फिल्डिंग करतोय, थ्रो होईल. तर त्या अगोदर 2 रन्स दोन्ही सुद्धा बॅटर पूर्ण करतात आणि या 2ने ऑफ द मार्क होतोय फलंदाज संतोष कोम आणि टीमचं सुद्धा खातं खोलतोय या 2 रनने. सुरुवात चांगली झाली आहे. टायगर स्पोर्ट बीबी पाडा वर्सेस सदानंद स्फूर्ती कामन या 2 टीम मध्ये ही सेकंड सेमीफायनल मॅच आपण बघतोय. पण आपल्या बॉलिंग ट्रॅकवर विशाल सातवी पुढे आला होता, पंच केले बॉलला, पॉइंटचा फिल्डर येतोय, चांगला कॅच, विकेट जाईल संतोष कोम याची. मागच्या पहिल्या दिवसामध्ये पण बघितलं तर संतोषने चांगली बॅटिंग केली होती, मात्र या वेळेला फक्त 2 वर बाद होतोय. 2 बॉलचा सामना केला आणि ही पहिली विकेट जाते टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीमची. संतोष कोम इज आउट. कॅच घेतलाय पॉइंटच्या फिल्डर दिनेश याने, आणि दिनेश नव्हता त्या ठिकाणी, आणखीन दुसरा फिल्डर होता. चांगला कॅच घेतला आणि अशा प्रकारे विकेट जाते. संतोष कोम महत्वपूर्ण फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजाने पहिल्या दिवसामध्ये धुमाकूल उठवला होता, चांगली बॅटिंग केली होती आणि तोच फलंदाज बाद झाल्यानंतर एक मोठा हादरा लागलेला आहे यजमान टीम टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीमला. एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतो गोलंदाज प्रेम जाधव. टॉपेश लागले, विकेट जाण्याची दाट शक्यता. अक्षय कोल्हा विकेट किपर चांगला कॅच घेतोय आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळतात गोलंदाज विशाल याला आणि तो येतोय विकेटची हॅट्रिकवर. अल्पेश कोठावले
मात्र कल्पेश कोठावलेला चांगली बॅटिंग करावी लागेल. अद्याप आपण बघितलं तर स्ट्राईक मिळाली नाहीये ती योगेश माळी याला. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे धापलकावर फक्त आणि फक्त 2. पुन्हा एकदा विशाल हॅट्रिक बॉल. हो चांगला बॉल होता ह्या वेळेला. प्ले अँड बेस सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. मात्र हॅट्रिक चुकलेली आहे. फक्त आणि फक्त 3 फिल्डर सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट, डीप वाईडिश मिड विकेट, एक लॉंग ऑन. ऑफ साइडला डीप मध्ये कोणताही फिल्डर नव्हता. और द विकेटने हो हो ह्या वेळेला फटका तर चांगला आहे. मात्र बॉल थोडा अडला जातोय. लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल. मात्र बाउंड्रीच्या बाहेर हा बॉल जातोय. 4 रनसाठी येतोय हा चौकार. येऊन जाईल गोलंदाज विशाल सातवी कल्पेश कोठावलेसाठी. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. मात्र टायमिंग जुळलं नाहीये. बॉल खाली फिल्डर येतोय रोशन उंबरसडा. अतिशय चांगला कॅच. विकेट जाईल. फलंदाज होईल बाद. एक सक्सेसफुल ओव्हर टाकतोय. पहिली विशाल सातवीच्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतलेल्या आहेत आणि 6 धाबा खर्चकल्यात. तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 वर 3 अशी सुरुवात आहे यजमान टीम टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीमची. यस विजय. त्याला स्ट्राईक मिळाली नाही. त्याच्या समोर 3 फलंदाज बाद होऊन तंबूमध्ये परतले आणि आता अक्षय आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये असेल आणि या दोन्ही बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. केसेचे सल्लागार माननीय श्री देवेंद्र भोसकर यांचं आगमन या मुख्य मंचावर झालेले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी जी आहे स्पॉन्सर झालेली आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम माननीय देवेंद्र भोसकर. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर महेंद्र कोल्हा येतोय. काल सुद्धा बॉलिंग लाईनअप आपण बघितली तर अतिशय चांगली होती आणि आज सुद्धा सुरुवात चांगली आहे गोलंदाजीमध्ये. 3 विकेट पहिल्या ओव्हर मध्ये मिळवलेल्या आहेत गोलंदाज विशाल सातवीने. मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय रोशन कांबडी. बॉलिंग ट्रॅकवर आहे. सर्वात लांब लचक रनअप आहे रोशनचा. खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2चा कॉल आणि जोपर्यंत थ्रो येतोय बॉलरच्या हातामध्ये तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही बॅटर. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 8 रन. आणि स्ट्राईक मिळाली होती ती योगेश माळीकडे आणि योगेशने या 2 ने आपलं खातं ओपन केलेलं आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे योगेश माळी. हा सुद्धा एक चांगला बॅटर. अंतिम क्षणापर्यंत टिकला तर नक्कीच मॅच विजयाच्या दिशेने नेऊ शकतो एवढी क्षमता आहे योगेश माळी याच्याकडे सुद्धा. पुन्हा रोशन कांबडी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओहो लोअर फुलटॉस बॉल जास्त बाहेर होता. नोचा इशारा पंचांचा. फ्री हिट पुढील बॉलवर असेल. अतिरिक्त 1 धाव सुद्धा मिळेल आणि धाव संख्या जाईल धाव फलकावर 9 रन्स. 9 लॉस ऑफ 3 विकेट. सेमीफायनल मॅच आपण बघतोय. यानंतरची एक फायनल मॅच बाकी असेल आणि फायनल मध्ये टीआर स्पोर्ट नागली टीम पोहोचलेली आहे. मात्र या 2 टीम मधून बघूया कोणती टीम फायनल मध्ये जाईल आणि धडक देईल टीआर स्पोर्ट नागली टीमला. हो चांगला बॉल फ्री हिटचा बॉल अप्रतिम टाकतोय गोलंदाज रोशन कांबडी. चांगली गोलंदाजी. काल सुद्धा आपण बघितलं रोशन कांबडी असो विशाल असो त्यानंतर महेंद्र कोल्हा असो त्यानंतर भावेश घोरकना या सर्व गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली काल.
आणि आज सुद्धा चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये आपल्याला सेमीफायनल मॅच मध्ये पाहायला मिळते. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅक पर रोशन कांबडी राईट आर्म राऊंड विकेट. हा प्रकार होता, पुल केलाय, पॉवरफुल शॉट, डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर पाठवलं या बॉलला. पंचांचा काय इशारा आहे, षटकार, 6 रन्स. पुरेपूर समाचार घेतला, अगदी साधारण बॉल आणि त्यावर एक चांगला फटका. योगेश मालीच्या बॅट मधून टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 15 रन्स, 15 लॉस ऑफ 3 विकेट. हो आउटसाइड एज लागली होती, फ्लाय स्लिप मध्ये बॉल जातोय, थर्डमॅनचा फील्डर त्या ठिकाणी येतोय, चांगली फिल्डिंग जरूर, मात्र 1 रन साठी रोखू शकत नाही फलंदाजांना. एक सिंगल कंप्लीट केली जाते, या सिंगलनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 16 रन्स, 16 लॉस ऑफ 3 विकेट. टार्गेट आहे 46, आणखीन 30 रनची आवश्यकता आणि बॉल शेष आहेत ते 14 बॉल, 14 मध्ये 30 ची आवश्यकता. स्किन रन रेट जर आपण बघितला, आवश्यक रन रेट जर आपण बघितला तर 12 पेक्षा थोडासा जास्त आहे, एवढा मोठा नसेल. ह्या ग्राउंडवर चेसेबल आहे हा स्कोर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा एज लागली होती, विकेट किपर डिनेकिटचा प्रयत्न, विकेट जाईल. योगेश मालीची विकेट जाते, महत्वपूर्ण विकेट मिळालेली आहे ती सदानस्मृती कामन टीमला. जो लेफ्ट हँडर घातक ठरत होता कामन टीमला, आणि त्याचीच विकेट जाते रनआउट चुपेनी. फलंदाज होतोय बाद. ओमकार माळी, ओमकार माळीने सुद्धा एक मॅन ऑफ द मॅच घेतले या टुर्नामेंट मध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती ओमकार माळीने, आणि या मॅच मध्ये सुद्धा अपेक्षा आहे त्याच्याकडून चांगली बॅटिंग होईल अशी टीमला. मात्र बघूया त्या प्रकारची बॅटिंग होईल का. काही आवश्यकता नसताना दुसऱ्या रन घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, विकेट गेली. योगेश माली जो अगदी लय मध्ये बॅटिंग करतो, ट्रस्ट मध्ये चांगली बॅटिंग करतो, मात्र त्याची विकेट जाते. ही विकेट अगदी महत्वपूर्ण असेल सदानस्मृती कामन ह्या टीमला. अंतिम एक बॉल शेष या षटकामधला रोशन कांबडी अंतिम बॉल घेऊन जाईल. स्ट्राईक विंडोवर आहे फलंदाज ओमकार माळी. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. हो, टर्न करायचा होता बॉल ह्या वेळेला आपण बघितलं, आणि हा येतोय डॉट बॉल, शरीराला लागलेला हा बॉल, आणि अशा प्रकारे ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 16 रन्स. उर्वरित 2 ओव्हर शेष. 2 ओव्हर मध्ये 15च्या सरासरीने 30 धावा जमवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी यजमान टीम टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीमला. आहे सदानस्मृती कामन टीमचा. काल सुद्धा महेंद्र कोलाने चांगली बॉलिंग केली होती. सगळेच्या सगळे गोलंदाज जर आपण बघितले लॉंग रन अपनी बॉलिंग करतात कामन टीमचे. फुलेंचा बॉल, चांगला फटकाय, बॉलला सरळ पाठवलाय, वाडी स्पीड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार.
आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बरोबर 22 रन. आणखीन 24ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल शेष. अक्षय कोठावले काय जबरदस्त फटका. थोडासा पुढे बॉल होता फुल लेनचा आणि त्या बॉलवर पुरेपूर समाचार घेतलाय फलंदाज अक्षयने. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय महेंद्रचं. गतीमध्ये मिश्रण केलं आपण बघितलं. बोट थोडीशी फिरवली या बॉलवर. थोडस बॉल लेग कटर केला गोलंदाज महेंद्र कोल्हाने आणि येतो डॉट बॉल. स्विंग अँड मिस. डीप वाईडिश मिड विकेट. डीप मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग आहे. एक लॉंग ऑन ला फिल्डर दिसतो. थोडासा वाईडिश आहे. लॉंग ऑफ थोडासा स्ट्रेट दिसतो आपल्याला. एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा फिल्डर आहे. हवेत बॉल. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येईल का समोर. स्वतः गोलंदाज येतोय. चांगला कॅच. कॉटन बोल्ड आउट केलं जाते अक्षय कोठावली याला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीमचा. क्रिकेटर जर आपण बघितलं तर आता भरपूर चांगले चांगले स्पर्धा खेळतात आणि भरपूर त्यांना पैसे सुद्धा कमवण्याची संधी लाभलेली आहे. त्याप्रमाणे ISPL ला असो किंवा ओपनच्या इतर स्पर्धा असो, ग्रामीणच्या स्पर्धा असो, प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगले क्रिकेटर दिसतात आपल्याला. यावेळेस शेवटच्या क्षणामध्ये फक्त ढकलून दिलंय बॉलला. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2चा कॉल. रनआउटची संधी. थोडासा उशिरा पोहोचला दिनेश सातवी याचा विकेट किपरकडे आणि 2 रन्स कंप्लीट केल्या. 2ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय 24 वर. 24. आणखीन 22 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहेत ते 8. 8 मध्ये 22 ची आवश्यकता. हे 2 बॉल अतिशय महत्वाचे असतील. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर अंतिम ओव्हर मध्ये इक्वेशन समीकरण थोडस कमी असेल, सोपं असेल. मात्र चांगला बॉल. चांगला लेग कटर बॉल टाकताना दिसतोय गोलंदाज महेंद्र कोल्हा. पहिल्याच बॉलवर षटकार लागला होता मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक केले. मागील 4 बॉल मध्ये फक्त 1-2 रन्स दिलेले आहेत आणि 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे गोलंदाज महेंद्र कोल्हा यांनी. शेवटचा बॉल घेऊन जाईल महेंद्र कोल्हा. पुन्हा एकदा हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता आहे मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतो बॉल खाली. सहज सोपा कॅच. विकेट जाईल आणि अशा प्रकारे आणखी एक विकेट जाते. फलंदाज होतोय बाद. सेकंड वर नवीन बॅटर जितू माळी येतोय आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज भावेश. भावेश कोरकना. अंतिम 6 बॉल आणि विजयासाठी रन हवे आहेत 22. 6 बॉल 22 ची आवश्यकता. पहिला बॉल. हो या वेळेला लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. वाईटचा इशारा. 1 अतिरिक्त रन मिळेल. षटक जे 22 होतं ते 21 आलेलं आहे. पहिले 3 बॉल महत्वाचे असतील. 3 बॉल मध्ये 2 जर मोठे फटके आले तर मॅच आपल्या दिशेने वळवू शकतील फलंदाजी करणारी टीम टायगर स्पोर्ट बीबी पाडा टीम. नाहीतर ही मॅच ज्या मॅचवर वर्चस्व दिसतंय सदानंद स्मृती कामन या टीमचं. चांगला फटका आहे. बॉल जाईल लॉंगॉनच्या बाहेर. फ्लॅट होता हा फटका. 6 रनसाठी कॅल्क्युलेटेड सिक्सर.
येते ओमकार माळीच्या बॅट मधून. वेळेला बॉल जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि सुस्ती दाखवली फिल्डरनी, त्याचा फायदा उचलला. 2 रन्स पूर्ण केल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 वर. आणखीन विजयासाठी हवे आहेत बॉलचे 4 आणि 4 बॉल मध्ये आणखीन 13 धावांची आवश्यकता. मॅच बनलेली आहे, जबरदस्त मॅच, एक अडीअडीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एखादा मोठा फटका या बॉलवर यायला पाहिजे. पुन्हा एकदा उडवल्या बॉलला लॉबच्या दिशेने, बाउंडच्या बाहेर, 6 रनसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, जबरदस्त हिट ओमकार मालीच्या बॅट मधून. मॅच मध्ये रंगत निर्माण झालेली आहे. उर्वरित 3 बॉल शेष, 3 मध्ये 7 ची आवश्यकता. यस, ही मॅच जर जिंकून दिली ओमकार माळीने तर सागर माळी यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो जाईल फायनल मध्ये. 3 बॉल शेष, 3 मध्ये 7 ची आवश्यकता. हरचंद्र भोईर आणि गणेश कोठावळे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 7 रन. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना. ओ टॉपिच लागले, कॅचची शक्यता. अक्षय खुल्ला बॉल खाली, अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज ओमकार इज आउट, फलंदाज होतोय बाद. दुआ थोडीशी कमी मिळाली, कॅच सुटला नाहीये. अगदी चांगला कॅच पकडला अक्षय कोल्हाने आणि विकेट गेली ओमकार माळीची, ज्याने 2 षटकार ठोकले. मात्र या क्रुशियल मोमेंट मध्ये विकेट जाताना दिसते आणि ही विकेट मिळते गोलंदाज भावेश घोरकनायाला. साईनाथ भोईर येतोय बॅटिंग साठी. 2 बॉल शेष, 2 मध्ये 7 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि साईनाथ भोईर याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची. आणि साईनाथ सुद्धा भरपूर मॅचेस आपल्या टीमला जिंकून दिलेत. हा बॉल अतिशय महत्वाचा असेल, कमीत कमी 1 ते 2 धावा आल्या पाहिजे या बॉलवर. अहो, ह्या बॉल जातो डॉट रनआउटची सुद्धा संधी आहे आणि विकेट या वेळेला वाईटचा इशारा. डॉट बॉल आहे, विकेट नसेल. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला होता तर विकेट नसेल हे लक्षात घ्या. स्ट्राईक सुद्धा तुम्ही रोटेट करू शकणार नाहीये. चला, हा बॉल डॉट येतोय म्हणजे 2 बॉल शेष. वाईट बॉल आहे आणि 2 बॉल मध्ये 6 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा भावेश हुक करण्याचा प्रयत्न, ह्या वेळेला पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. आणखीन एक अतिरिक्त रन. उर्वरित बॉलिंग साइडने या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. ओरिजिनल डिसिजन इज द वाईड, मात्र बॉलिंग साइड टीम DRS ची मागणी केली, चेक केलं जाईल. बघूया, आमचे स्वराज पाटील स्वतः त्या ठिकाणी चेक करतील आणि डिसिजन कळवतील की हा वाईड आहे की फेअर डिलिव्हरी आहे. वाईड बॉल 5 रनची आवश्यकता. 2 बॉल शेष. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा पंचांनी केलेला आहे. पुढील बाउन्सरला नो सुद्धा घोषित करतील. काय मॅच रंगलेली आहे, दोन्ही सुद्धा टीम हार मानण्यास तयार नाही आहेत. जबरदस्त मॅच. काल सुद्धा आपण बघितलं, हाच गोलंदाज होता ज्याने डिपेंड केल्या होत्या 7 धावा
आज मात्र त्याच्या समोर 22 धावा होत्या, मात्र तो थोडासा महागात पडलेला आहे. क्रिकेट खेळच असा आहे, एखाद दिवस तुमचा बॉलिंग चालते, बॅटिंग चालते, दुसऱ्या दिवस चालते असं नाहीये. शेवटचे 2 बॉल, 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज भावेश. एज लागते विकेट किपर कडे, बॉल रनआउटची संधी, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद, विकेट जाते आणि अशा प्रकारे आणखीन एक गडी बाद. नवीन बॅटर बॅटिंग साठी येईल. रोहित सातवी येतोय, नवीन बॅटर. स्ट्राइक एंडवर असेल तो रोहित सातवी. अंतिम 1 बॉल शेष, जिंकण्यासाठी 5 रनची आवश्यकता. गोल्डन सिक्सर मारावं लागेल. बघूया गोल्डन सिक्सर ठोकतोय का रोहित सातवी. 5 ची आवश्यकता आहे. चौकार लागला तरी सुद्धा कंपल्सरी चेसिंगच्या नुसार जिंकू शकेल फिल्डिंग करणारी सदानंद स्मृती कामन टीम. षटकारच ठोकावा लागेल रोहित सातवी याला, आणि षटकार ठोकण्यासाठी रोहित सातवी आलेला आहे. बघूया षटकार ठोकतोय की नाहीये. शेवटचा बॉल, अतिशय जबरदस्त सामना, चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल, 5 ची आवश्यकता. ओ पुल केलाय आणि पॉवरफुल शॉट, मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाडवलाय रोहित सातवीने, मारलाय गोल्डन सिक्सर आणि आपल्या टीमला पोहोचवलंय फायनल मध्ये. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि यजमान टीम टायगर स्पोर्ट विजयी.